नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की आता अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल असतो. त्याने प्रताप आणि अस्मिताला सायलीचा छळ करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि अखेर कल्पना आता तिचं प्रेम सायलीला सांगते सगळ्यांसमोर. कल्पना आता सायलीचा स्वीकार करते आणि म्हणते की ही माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. तर अर्जुन आता स्वतःशीच बोलतो की मॉमने तर सायलीला स्वीकारलं, पण आता मला हिच्या खऱ्या आईबाबांना देखील शोधायचं आहे. मी लवकरच सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधेल आणि हे सगळं मी सरप्राईज तिला देणार आहे. त्याचमुळे अर्जुन आता जे आहे त्या आश्रमात जातो आणि तो सगळ्यांची गाठोडी शोधत असतो. तर आश्रमात सायली आणि तन्वीचे गाठोडं सोडून बाकी सगळ्यांचे गाठोडे असतात. त्याचमुळे अर्जुनला जरा संशय येतो. त्यानंतर त्याला कळते की सायलीच्या सगळ्या गोष्टी कोणीतरी मुद्दामच जे आहे ते इथून हटवल्या आहेत. पण नशिबाने अर्जुनला आता त्याच्याच घरात म्हणजेच अश्विनच्या रूम मध्ये प्रियाचा गाठोडं हाती लागतं. अर्जुनला तर अगोदरच माहित असतं की प्रिया ही खोटारडी मुलगी आहे. त्याचमुळे त्या गाठोड्यातील सगळ्या गोष्टी अर्जुन आता कुसुमताईंना दाखवतो. तर त्या गाठोड्यामध्ये सायलीचा फोटो असतो, त्याच्या गळ्यात लॉकेट असतं आणि फ्रॉक सुद्धा असते. कुसुमताई लगेच ओळखते आणि म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी तर सायलीच्या आहेत आणि हे लॉकेट सुद्धा सायलीच्याच गळ्यात होतं. मी लहानपणापासून ओळखते. त्यावेळेस अर्जुनला संपूर्ण खेळ समजतो की एकाच आश्रमातून प्रिया तन्वी म्हणून ह्या घरात आली आहे. म्हणजेच माझी बायकोच खरी तन्वी आहे आमची. तर मित्रांनो, आता अर्जुनला सगळं सत्य समजलेलं असतं, पण मित्रांनो आता सायलीला तो कधी सांगेल, रविराजला, प्रतिमाला, सगळ्यांना तो कधी सांगेल हे पाहणं रंजक असणार आहे. त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.